अहमदनगरमधनं निलेश लंके यांची उमेदवारी जवळपास निश्चित। लंके तुतारी चिन्हावरती लोकसभा निवडणूक लढवणार। लंकेच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा फक्त बाकी। आमदार शहाजीबापू पाटील यांना शरद पवार गटाचा धक्का। आमदार शहाजीबापूंचे पुतणे संग्रामसिंह पाटील उद्या शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार। अमरावतीची जागा ठाकरे गटाकडनं दिनेश बुब यांना उमेदवारी देण्यासाठी पदाधिकारी आग्रही। मात्र अमरावतीतनं काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर। लोकसभा निवडणुकीआधी परभणीमध्ये भाजपमध्ये गटबाजी। परभणीतील पक्षाच्या बैठकीला आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचीही अनुपस्थिती। भंडाऱ्यातनं डॉक्टर प्रशांत पडोळे यांना काँग्रेसचं तिकीट मिळणार असल्याची चर्चा। नाना पटोले लोकसभा निवडणूक लढणार नाहीत अशी माहिती। मवियाचे पुणे लोकसभा उमेदवार रवींद्र धंगेकर उद्या सकाळी 9 वाजता शरद पवारांची भेट घेणार। लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी पवारांची भेट। हिंगोली लोकसभेच्या जागेवरनं भाजप आणि शिवसेनेत दावे प्रतिदावे। अमित शहा दिलेला शब्द पाळतील असा विश्वास। शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया। तर हिंगोलीची जागा 100% भाजपलाच मिळणार। पाटलांच्या दाव्यानंतर भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांची प्रतिक्रिया। लक्षद्वीपमध्ये भाजप अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची माहिती। पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले 2 दिवस। 3 दिवस सुट्ट्या आल्यानं केवळ 26 आणि 27 मार्चला अर्ज भरता येणार। नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरसाठी 19 एप्रिलला मतदान। राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी। मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुट्टी।